नमस्कार मित्रांनो, आज आपण संत तुकाराम महाराजांचा अत्यंत प्रभावी आणि थेट संदेश देणारा अभंग समजून घेणार आहोत. वॅल्ल्यावीन करी शोभन तातडी, चार ते गदडी करी तसे. कासया पाल्लाळ आणि कांचे देखी, सांगता नवे सुखी साखरेसी. कुंथाच्या ढेकरे न देवेल पुष्टी, रूप दावी कष्टी मणींवरी. तुका म्हणे अरे वाचाळ होय का, अनुभवेवीन नका वाव देऊ. मित्रांनो, आजचा हा अभंग आपल्याला आयुष्यातील एक मोठी चूक दाखवतो. अनुभव नसताना मोठमोठ्या गोष्टी बोलणं. आजच्या काळात सोशल मीडियावर, समाजात, कुटुंबात सगळीकडे सल्ले देणारे खूप आहेत, पण अनुभवी असणारे किती? तुकाराम महाराज सांगतात, फक्त बोलून काही होत नाही. अनुभव, आचरण आणि सत्य यालाच किंमत आहे. वॅल्ल्यावीन करी शोभन तातडी, चार ते गदडी करी तसे. वॅल्ल्यावीन म्हणजे अनुभवाशिवाय, शोभन तातडी म्हणजे मोठी तयारी, दिखावा. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला काहीच अनुभव नाही तीही मोठा दिखावा करतो. जसे चार गाढवं एकत्र आली की गोंधळ घालतात, तसंच काही लोक फक्त आवाज करतात. आज आपण पाहतो, काही लोक स्वतः कधीच व्यवसाय केला नाही, पण व्यवसायावर भाषण देतात. स्वतःचे जीवन विस्कळीत आहे, पण इतरांना जीवनशैली शिकवतात. स्वतः शांती अनुभवली नाही, पण अध्यात्म शिकवतातच. हा दिखावा आहे. हीच गडडी करी तसे, फक्त आवाज, अर्थ याला काहीच हे नाही. कासया पाल्लाळ आणि काचे देखी, सांगता नवे सुखी साखरेसी. तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्यांची साखर खाल्ली आहे, तोच तिची गोडी सांगू शकतो. ज्याने कधी साखर खाल्लीच नाही, तो फक्त वर्ण करतो, पण खरी गोडी त्याला कळत नाही. यातून आपल्याला काय शिकायचे? अनुभवाशिवाय दिलेला सल्ला हा कोरडा असतो. आज अनेक लोक प्रेरणादायी व्हिडिओ पाहून 2-4 वाक्य पाठ करून स्वतःला गुरु समजतात, पण तुकाराम महाराज सांगतात, साखर खा मग बोला. पहिल्यांदा स्वतः अनुभव घ्या, स्वतः पडा, उठा, शिका, मग इतरांना मार्गदर्शन करा. कुंथाच्या ढेकरे न देवेल पुष्टी, रूप दावी कष्टी मळींवरी. हा अत्यंत सुंदर आणि मार्मिक अर्थ आहे. कुंथ म्हणजे कडू किंवा अपचन झालेलं अन्न. यांच्या ढेकरांनी कोणाला पोषण मिळत नाही. म्हणजे काय? जर तुमचं मन नकारात्मक आहे, जर तुमच्या आयुष्यात कटुता आहे, जर तुमच्या शब्दातून कटुता बाहेर येईल, फक्त सुंदर कपडे घालून, सुंदर शब्द वापरून खरी शुद्धता येत नाही. मन स्वच्छ नसेल तर चेहऱ्यावरचा तेजही खोटा असतो. आज अनेक लोक बाहेरून यशस्वी दिसतात, पण आतून तणाव, असमाधान, भीती यांनी भरलेले असतात. तुकाराम महाराज सांगतात, आत शुद्ध करा, मग बाहेर तेज येईल. तुका म्हणे अरे वाचाळ होय का, अनुभवेवीन नका वाव देऊ. तुकाराम महाराज शेवटी स्पष्ट सांगतात, अरे वाचाळ लोकांनो, अनुभवाशिवाय बोलू नका. आज आपण बोलण्यात फार पुढे गेलो आहोत, पण कृतीत मागे आहोत. फिटनेसवर बोलतो, पण व्यायाम करत नाही. शिस्तीवर बोलतो, पण वेळ पाळत नाही. अध्यात्मकावर बोलतो, पण ध्यान करत नाही. हे वाचाळपण आहे. संत सांगतात, कमी बोला आणि जास्त करा. सोशल मीडियावर आपण पाहतो, कोणी 30 सेकंदाचा रील बनवतो आणि स्वतःला लाईफ कोच म्हणतो. कोणी 2 पुस्तक वाचतो आणि तत्वज्ञान शिकवतो, पण खरी परीक्षा येते तेव्हा ते स्वतःच कोळसतात. कारण अनुभव नाही, पायाभरणी नाही. खरा अनुभव कसा मिळतो? प्रयत्नातून, अपयशातून, संघर्षातून, संयमातून, सातत्यातून. जो माणूस पडतो आणि पुन्हा उभं राहतो, तोच खरा मार्गदर्शन होऊ शकतो. स्वतःला विचारा, मी जास्त बोलतो की जास्त करतो? मी शब्दात अनुभव आहे का? मी इतरांना शिकवतो ते स्वतः पाळतो का? जर उत्तर नाही मिळालं असेल, तर आजपासून बदल करा. आधी करा, मग बोला. अनुभवाशिवाय सल्ला देऊ नका. आतून शुद्ध व्हा. दिखावा टाळा. संघर्षाला घाबरू नका. शब्दांपेक्षा कृती मोठी ठेवा. खरा संत आणि खोटा दिखावा. खरा संत कधी स्वतःचं कौतुक करत नाही. तो शांत असतो. त्यांच्या डोळ्यात अनुभव असतो.
खोटा माणूस मोठ्या आवाजात बोलतो, पण त्याच्या आयुष्यात खोली नसते. तुम्हाला काय व्हायचं आहे? आवाज काढणारी गाढवं की शांत पण प्रभावी व्यक्तिमत्व? मित्रांनो, संत तुकाराम महाराज आपल्याला एक छोटा धडा देतात. अनुभवाशिवाय बोलणं म्हणजे रिकामं भांड वाजवणं. साखरेची गोडी सांगायची असेल तर आधी साखर चाखा. जीवन शिकवायचं असेल तर आधी जीवन जगा. शांती शिकवायची असेल तर आधी मन शांत करा. तुका म्हणे, अनुभवाशिवाय वाव देऊ नका. आजपासून ठरवा, मी कमी बोलेन, मी जास्त करेन, मी आधी स्वतःला सुधारेन, मग इतरांना सल्ला देईन. रामकृष्ण हरी.